नमस्कार. भारत आणि ब्राझील दोन प्रचंड मोठे आणि विविधतेने नटलेले देश. पण कधी विचार केलाय की या दोन देशांच्या हवामानात काय सारखं असेल आणि काय वेगळं? चला तर मग आज आपण याच दोन देशांच्या हवामानाची एक रंजक सफर करणार आहोत. सुरुवात करण्याआधी एक प्रश्न मनात ठेवूया की भारत आणि ब्राझील यांच्या हवामानात नेमकं काय साम्य आणि काय फरक असू शकतो. हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शक ठरेल. आपला आजचा प्रवास कसा असेल माहितीये? सगळ्यात आधी आपण ब्राझीलच्या हवामानाचा आढावा घेऊ. त्यानंतर आपल्या भारताच्या मान्सून वाऱ्यांची ओळख करून घेऊ आणि मग शेवटी या दोन्ही देशांच्या हवामानाची तुलना करून काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. चला सुरुवात करूया ब्राझीलपासून. तर आपल्या सफरीचा पहिला थांबा आहे ब्राझील. पाहूया तरी विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे तिथलं हवामान नेमकं कसं आहे. आता बघा, ब्राझीलच्या हवामानाचे 4 मुख्य सूत्रधार आहेत. एक तर त्याचं विषुववृत्ताजवळचं स्थान, दुसरं म्हणजे विशाल ॲमेझॉन नदीचं खोरं, तिसरं म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आणि चौथा अजस्र कडा. हे 4ही घटक मिळून तिथल्या हवामानाची संपूर्ण कहाणी लिहितात. चला तर ही कहाणी आपण सविस्तर पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलचा उत्तरेकडचा बराचसा भाग विषुववृत्ताजवळ आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर तिथे वर्षभर प्रचंड उष्ण आणि दमट हवामान असतं. खास करून ॲमेझॉनच्या घनदाट जंगलांच्या प्रदेशात तर विचारूच नका. आता इथे एक गंमत होते. समुद्रावरून बाष्पाने भरलेले वारे किनाऱ्याकडे येतात, पण त्यांच्या वाटेत ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्र कडा एखाद्या मोठ्या भिंतीसारखे उभे राहतात. या अडथळ्यामुळे बिचाऱ्या वाऱ्यांना वर जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही आणि जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि आपल्यासोबत आणलेलं सगळं बाष्प म्हणजे पाणी पावसाच्या रूपात खाली सोडतात. भूगोलाच्या भाषेत यालाच प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. अगदी सोपं आहे नाही का? पण त्या भिंतीच्या पलीकडे काय होतं तर वारे जेव्हा ती भिंत ओलांडून पलीकडे जातात तेव्हा त्यांच्यातलं बाष्प जवळजवळ संपलेलं असतं. त्यामुळं पलीकडच्या बाजूला खूपच कमी पाऊस पडतो. हाच तो पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि गंमत म्हणजे ब्राझीलमध्ये ह्या भागाला एक खास नाव आहे, अवर्षण चतुष्कोण. चला आता आपण ब्राझीलमधील 4 शहरांची हवामान पत्रिकाच पाहूया. मॅनॉस, बेलेम, पोर्तो ॲलेग्रे आणि रियो दी जेनेरियो. या आलेखांवरून आपल्याला तिथल्या हवामानाची खरी गोष्ट कळेल. या आलेखांवरून आपल्याला 2 अगदी वेगवेगळी चित्र दिसतात. एकीकडे आहे मॅनॉस, जे ॲमेझॉनच्या खोऱ्यात आहे. तिथे बघा वर्षभर भरपूर पाऊस आणि हवामान उष्ण व दमट. तर दुसरीकडे आहे दक्षिणेकडचा भाग, जिथला हवामान खूपच सौम्य म्हणजे समशीतोष्ण प्रकारचा आहे. चला आता ब्राझीलच्या उष्ण आणि दमट हवामानातून थेट आपल्या मायदेशी भारतात येऊया. भारताच्या हवामानाची कहाणी पूर्णपणे एका वेगळ्याच घटकाभोवती फिरते आणि तो घटक म्हणजे मान्सून वारे. आपल्या भारताच्या हवामानाची गोष्ट 2 महानायकांशिवाय अपूर्ण आहे. एक म्हणजे दक्षिणेला असलेला अथांग हिंदी महासागर आणि दुसरा म्हणजे उत्तरेला एखाद्या रक्षकासारखा उभा असलेला अभेद्य हिमालय पर्वत. खरं तर हे दोघेच मिळून भारताचं हवामान ठरवतात. आणि म्हणूनच भारताच्या हवामानाची मुख्य ओळखच आहे मान्सून प्रकारचं हवामान. हो, आणि आपल्या देशाच्या जवळजवळ मध्यातून कर्कवृत्त जातं, त्यामुळे आपलाही बराचसा भाग उष्णकटिबंधातच येतो. बघा या दोघांची भूमिका किती महत्त्वाची आहे. हिमालय उत्तरेकडून येणाऱ्या अति थंड वाऱ्यांपासून आपलं संरक्षण करतो आणि त्याचवेळी मॉन्सून वाऱ्यांना आडून पाऊस पाडण्यास मदत करतो. आणि हिंदी महासागर, तो तर या मान्सून वाऱ्यांची जन्मभूमीच आहे. या दोघांशिवाय आपल्याकडच्या हवामानाची कल्पनाच करता येत नाही. आता आपल्या घरची गोष्ट करूया. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. चला पाहूया ह्या शहरांचे आलेख आपल्याला हवामानाची किती वेगवेगळी रूपं दाखवतात. इथे बघा, आपल्याकडे बहुतेक पाऊस जून ते सप्टेंबर याच 4 महिन्यांत पडतो. पण चेन्नईकडे बघा, तिथे तर हिवाळ्यात पाऊस पडतो, तोही परतीच्या मान्सूनमुळे. आणि तापमानातला फरक, समुद्रापासून लांब असलेल्या दिल्लीत थंडी म्हणजे कडाक्याची आणि उन्हाळा म्हणजे भाजून काढणारा. यालाच विषम हवामान म्हणतात. या उलट मुंबई चेन्नईसारख्या किनारी शहरांमध्ये वर्षभर हवामान जवळपास सारखं म्हणजे सम असतं. बरं, आतापर्यंत आपण दोन्ही देशांच्या हवामानाची वेगवेगळी ओळख करून घेतली. आता वेळ आली आहे या दोघांना समोरासमोर आणून त्यांची तुलना करण्याची. बघूया काय साम्य आहे आणि काय फरक.
हे बघा काही महत्वाचे फरक. ब्राझीलमध्ये हवामान वर्षभर साधारणपणे उष्णच असतं. तिथे ऋतू फारसे स्पष्ट जाणवत नाहीत. पण आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 4 स्पष्ट ऋतू आहेत आणि आपलं अख्खं जीवनचक्र या ऋतूंनुसार बदलतं. आणि सर्वात मोठा फरक म्हणजे चक्रीवादळं. आपल्याकडे ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे, पण ब्राझीलमध्ये चक्रीवादळांचा धोका जवळजवळ नाहीच. हवामान जरी वेगळं असलं तरी काही समस्या मात्र अगदी सारख्या आहेत. ही चित्र बघा. एक आहे ब्राझीलच्या आवर्षण चतुष्कोणाचं, तर दुसरं आहे भारतातील एखाद्या दुष्काळी भागाचं. पाण्याची टंचाई ही दोन्ही देशांसाठी किती गंभीर समस्या आहे हे यातून स्पष्ट दिसतं. आणि हे दृश्य हे तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी. ही दृश्य ब्राझील आणि भारतातली असली तरी समस्या अगदी सारखीच आहे, जी शहरी जीवनाला पूर्णपणे विस्कळीत करून टाकते. आता एक अगदी आश्चर्यकारक गोष्ट. ब्राझील हा उष्ण कटिबंधीय देश असूनही इतिहासात 3 वेळा तिथे हिमवृष्टी म्हणजे बर्फवृष्टी झाल्याच्या नोंदी आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की हवामान कधीकधी आपल्याला किती अनपेक्षित धक्के देऊ शकतं. चला तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? कोणते मुद्दे आहेत जे आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायला हवेत? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ब्राझीलचे हवामानाचा रिमोट कंट्रोल विषुववृत्ताकडे आहे, तर भारताचं हवामान मान्सूनच्या तालावर चालतं. दोन्ही देशांमध्ये पर्वतांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, पण हवामानातील विविधता आपल्या भारतात खूप जास्त आहे. आणि हो, पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्या मात्र दोन्ही देशांना सारख्याच सतावतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. हवामानातला हा एवढा मोठा फरक या दोन्ही देशांतील लोकांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या सण उत्सवांवर, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर, शेतीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा आणि किती परिणाम करत असेल यावर नक्की विचार करा.